मुंबई लोकल जनरल कोचमधून प्रवास केला तर हमखास तुम्हाला बोर्ड संवाद ऐकायला मिळेल. माझ्यासमोर झालेली एक घटना सांगतो. मुंबईला आलो असताना फॅमिली टुगेदर म्हणून बांद्राला जात होतो. ठाण्याला 4 मूल, एकूण रंग, वागणे आणि ठेवणं पाहून अस्सल मावाली वाटत होते. ट्रेनमध्ये चढले आणि त्या मागोमाग 2 कपल चढले. किंचित गर्दी असल्याने ते कपल आत जाण्याचा प्रयत्न करत होते. मुलगा मुलगी, मुलगा मुलगी असे ते उभे होते. इतक्यात त्या 4 मुलांपैकी एकाने मध्ये असलेल्या मुलीच्या छातीवर हात लावला. आता नेमके काय केले ते समजून जा, कारण महिला वर्ग आहे इथे आणि मला एकदम धीट होऊन ओपन बोलायचं नाही. तिने लगेच त्याच्याकडे पाहिले आणि जोरात बोलली, ए लवड्या, घरी आईचे पण असेच दाबतो का? त्या 4 जणांसकट मला सुद्धा घाम फुटला. समजले नेमके काय झाले ते ऐकून कोचमधल्या 2-3 लोकांनी काय झालं म्हणून विचारलं. इतर वेळ अशी घटना सांगण्यात मुली साचरत बोलतात, पण ती मुलगी धीटपणे, याने माझे हॅश दाबले असं म्हणाली. जो त्या लोकांनी त्यांना धुतला. आतापर्यंत मिस डॉन सारखे उभे असले ते 4 जण यापुढे आईकडे बघताना सुद्धा शर्मेने मान खाली घालतील. दुसरी घटना माझ्या मित्रासोबत झालेली घटना, जी त्याने मला सांगितली होती. त्यावेळी तो पुण्यात एका डॉक्टरकडे नोकरी करत होता आणि राहायला खेड शिवापूर जवळ त्या शिंदेवाडी येथे होता. स्वारगेटवरून खेड शिवापूरला 2 PMT बसेस होत्या. दर 1 तासानंतर बस असायची. असेच पावसाळ्याचे दिवस होते. तो खेड शिवापूरला बसमध्ये बसला. बस खेड शिवापूरला फुल झाली. अगदी उभे राहायलाही जागा नव्हती. बस शिंदेवाडीच्या पुढे आल्यावर एक स्टॉपवर थांबली. तिथे 4-5 जण होते. एक लेडीज ही पावसाळी कोट घालून उभी होती. काही जण पुढच्या दारातून चढले, पण पुढच्या दारातून चढायला जागा नव्हती. ती स्त्री एकटी हल्ली उभी होती. पाऊस खूप पडत होता. तो त्या लेडीजला ओरडून म्हणाला की, अहो मावशी, लवकर मागच्या दारात या, मावशी लवकर या. ती स्त्री मागच्या दारात आली. तो परत तिला म्हणाला की, मावशी लवकर वर या. तशी ती वरच्या पायरीवर चढलेली स्त्री परत खाली उतरली आणि भर पावसात तिने तिचा पावसाळी कोट काढला आणि त्याला म्हणाली की, अहो मी मावशी नाही, मुलगी आहे, मुलगी हे बघा. सगळी बस त्याच्याकडे आणि तिच्याकडे बघून हसायला लागली. बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर पण हसत होते. एवढे बोलून झाल्यावर आणि ती मावशी नाही तर मुलगी आहे हे तिने दाखवल्यावर मग ती परत PMT बसमध्ये चढली. त्याची गच्चीच झाली. धन्यवाद.